इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमांड्स. कमांड्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. यामधला पार्ट 1 आपण आज शिकणार आहोत. कमांड्स आज्ञार्थी वाक्य. पहा, when we tell others to do something that called commands. When we tell others to do something that called commands. जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला करायला सांगतो तेव्हा त्याला कमांड्स असे म्हणतात. एखादी ऑर्डर सोडतो त्याला कमांड्स असे म्हणतात. पहा, एक्झाम्पल साठी इथे आपण बघूयात. ब्रिंग दॅट बुक, ते पुस्तक आण. ब्रिंग दॅट बुक, ते पुस्तक आण. त्यानंतर कट धिस फ्रूट, कट धिस फ्रूट, हे फळ काप. हे फळ काप. आता आज्ञार्थी वाक्यांमध्ये पहा, वाक्याची सुरुवात ही कर्त्याने नसते, सब्जेक्ट वापरलेला नसतो, तर क्रियापदाने वाक्याची सुरुवात असते. हे आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य आहे. क्रियापदाने वाक्याची सुरुवात असते कारण ती एक प्रकारची आज्ञा असते, ऑर्डर असते, सजेशन असते. म्हणून कमांड्समध्ये वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने केलेली असते. आता व्हिडिओमध्ये पुढे आपण काही वर्ब्स बघणार आहोत, काही क्रियापदे बघणार आहोत. ही क्रियापदे बघण्याचा उद्देश हा की या क्रियापदांपासून आपल्याला कमांड्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य तयार करायची आहेत. तर बघा, पहिलं क्रियापद बघा, eat, इट. इट म्हणजे खाणे. eat, इट. इट म्हणजे खाणे. stand, स्टँड. स्टँड म्हणजे उभे राहणे. stand, स्टँड म्हणजे उभे राहणे. ask, आक्स म्हणजे विचारणे. आक्स म्हणजे विचारणे. clean, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. थ्रो म्हणजे फेकणे. थ्रो म्हणजे फेकणे. कॉल म्हणजे बोलावणे. कॉल म्हणजे बोलावणे. ड्रॉ म्हणजे काढणे. ड्रॉ म्हणजे काढणे. प्ले म्हणजे खेळणे. प्ले म्हणजे खेळणे. सिट म्हणजे बसणे. सीट म्हणजे बसणे. कम म्हणजे येणे. कम म्हणजे येणे. बघा, ही काही वर्ब्स आपण या ठिकाणी बघितली. तर ह्या वर्ब्सचा वापर करून आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये काही सेंटेन्सेस बनवणार आहोत जी कमांड्स आहे. तर बघूयात. मेक सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स बघूया. Eat that apple. ते सफरचंद खा. याची सुरुवात क्रियापदाने झालेली आहे, वर्बने झालेली आहे. हे आज्ञार्थी वाक्य आहे. दॅट इज कमांड्स. Ask some questions. काही प्रश्न विचार. Throw this ball. हा चेंडू फेक. हा चेंडू फेक. Draw that picture. ते चित्र काढ. Sit on the floor. फरशीवर बस. Clean the house. घर स्वच्छ कर. Play on the ground. मैदानावर खेळ. Call the doctor. डॉक्टरांना बोलव. पहा, अशा प्रकारे या ठिकाणी आपण 8 ही कमांड्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य बघितली. याच्यावरून आज्ञार्थी वाक्य कशा प्रकारचे असते याची आपल्याला कल्पना आली असेल. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. प्लीज हा शब्द वापरून कमांड्स.
प्लीज हा शब्द वापरून कमांड्स. आता कमांड्समध्ये जेव्हा आपण प्लीज हा शब्द वापरतो तर ती विनंती वजा कमांड्स होते. म्हणजे त्या कमांड्समध्ये एक प्रकारची विनंती तयार होते. जसे की प्लीज ओपन दॅट विंडो. प्लीज ओपन दॅट विंडो म्हणजे कृपया ती खिडकी उघड. कृपया ती खिडकी उघड. हे एक कमांड्सचे वाक्य आहे, पण याच्यामध्ये विनंती दर्शवलेली आहे प्लीज हा शब्द वापरल्यामुळे. तर पुढे बघा, प्लीज डू युअर वर्क. प्लीज डू युअर वर्क. कृपया तुझे काम कर. कृपया तुझे काम कर. प्लीज ब्रश युअर टीथ. प्लीज ब्रश युअर टीथ. कृपया तुझे दात स्वच्छ कर. कृपया तुझे दात स्वच्छ कर. त्यानंतर प्लीज हेल्प दॅट बॉय. प्लीज हेल्प दॅट बॉय. कृपया त्या मुलाला मदत कर. कृपया त्या मुलाला मदत कर. पहा, या ठिकाणी 4 वाक्य आपण बघितली. 4ही कमांड्सची वाक्य आहेत, पण याच्यामध्ये प्लीज शब्द वापरल्यामुळे ही विनंती वजा कमांड्स आहे की ज्या वाक्यांमध्ये आज्ञार्थी वाक्यांमध्ये विनंती दर्शवली आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये आता पुढे आपण पाहणार आहोत कमांड्स दॅट इंडिकेट ॲडव्हाइस ऑर सजेशन. कमांड्स दॅट इंडिकेट ॲडव्हाइस ऑर सजेशन. काही कमांड्स अशा असतात की ज्यामध्ये सल्ला दर्शवला जातो किंवा सजेशन दर्शवली जाते. तर अशा प्रकारची काही वाक्य आहेत. ही वाक्य युनिव्हर्सल असतात, म्हणजे ही सगळ्यांसाठी लागू असतात. तर अशी वाक्य आपण या ठिकाणी बघूया. पहिलं वाक्य बघा, इट स्लोली. इट स्लोली म्हणजे सावकाश खा. सावकाश खा. या ठिकाणी ॲडवाइस आहे, सजेशन आहे. सावकाश खा. त्यानंतर स्पीक द ट्रूथ. स्पीक द ट्रूथ. खरे बोला. स्पीक द ट्रूथ. खरे बोला. हेल्प द नीडी. हेल्प द नीडी. गरजूंना मदत करा. हेल्प द नीडी. गरजूंना मदत करा. ओबे युअर एल्डर्स. ओबे युअर एल्डर्स. वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. च्यू द फूड वेल. च्यू द फूड वेल. अन्न चांगले चावा. अन्न चांगले चावा. टेक एक्सरसाइज रेग्युलरली. टेक एक्सरसाइज रेग्युलरली. नियमित व्यायाम करा. नियमित व्यायाम करा. पहा, ही सगळी वाक्य आहेत. ही कमांड्सचीच वाक्य आहेत, पण याच्यामध्ये ॲडवाइस दर्शवलेली आहे, सजेशन दर्शवलेलं आहे. हे सर्वांसाठी युनिव्हर्सल्स वाक्य आहेत, पण तरी पण ही कमांड्सचीच वाक्य आहेत. बघा, आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत ट्रान्सलेट टू इंग्लिश. ट्रान्सलेट टू इंग्लिश. काही मराठी वाक्य दिलेली आहे, आज्ञार्थी वाक्य. त्याचं रूपांतर आपल्याला इंग्लिशमध्ये करायचे आहे. ट्रान्सलेट टू इंग्लिश. बघा, तो आंबा काप. हा होमवर्क आपल्याला घरी वहीमध्ये करायचा आहे, आपला सराव होण्यासाठी नेहमीप्रमाणे. पहा, तो आंबा काप. कट दॅट मँगो. तो आंबा काप. कट दॅट मँगो. ती पुस्तके दाखवा. ती पुस्तके दाखवा. शो दोज बुक्स. शो दोज बुक्स. त्या खुर्च्या विका. त्या खुर्च्या विका. सेल दोज चेअर्स. सेल दोज चेअर्स. तुझे प्रश्न विचार. तुझे प्रश्न विचार. आस्क युअर क्वेश्चन्स. आस्क युअर क्वेश्चन्स. माझ्या मित्राला मदत करा. माझ्या मित्राला मदत करा. हेल्प माय फ्रेंड. हेल्प माय फ्रेंड. बघा, अशा प्रकारे ही मराठीतील वाक्य आपण कमांड्सची वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. तर हे आपल्याला होमवर्क म्हणून घरी वहीमध्ये करायचं आहे. आता या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे, ती वाक्य आपल्याला मराठीत ट्रान्सलेट करायची आहे सरावासाठी अजून. तर ही वाक्य आपण काय आहेत बघूया. थ्रो धिस बॉल. थ्रो धिस बॉल.
हा चेंडू फेक. थ्रो धिस बॉल. हा चेंडू फेक. या ठिकाणी पण वाक्याची सुरुवात ही क्रियापदांनी झालेली आहे, कारण हे आज्ञार्थी वाक्य आहे, कमांड्स आहे म्हणून. राईट अ लेटर. राईट अ लेटर. एक पत्र लिही. एक पत्र लिही. टेक दीज बुक्स. टेक दीज बुक्स. ही पुस्तके घे. ही पुस्तके घे. ईट दॅट बनाना. ईट दॅट बनाना. ते केळ खा. ते केळ खा. रीड दॅट स्टोरी. रीड दॅट स्टोरी. ती गोष्ट वाच. ती गोष्ट वाच. मूव्ह दॅट बेंच. मूव्ह दॅट बेंच. तो बेंच सरकव. तो बेंच सरकव. ड्रॉ धिस पिक्चर. ड्रॉ धिस पिक्चर. हे चित्र काढ. हे चित्र काढ. तर बघा, अशा प्रकारे व्याकरणाचे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.